सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं आजच्या झूम मीटिंगमध्ये मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहोत नवोदयी गेस प्रश्न चॅप्टर वाईज. आणि हे गेस प्रश्न पाहत असताना आज जो घटक आपण शिकणार आहोत तो म्हणजे नवीन अभ्यासक्रमाचे चॅप्टर. जेणेकरून जर तुम्ही रविवारी पेपर देणार असाल तर आपल्याला प्रत्येक प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे, प्रत्येक घटक माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जे नवीन दोन घटक आहेत 11वा आणि 12वा चॅप्टर तो आपण आज पूर्ण करून घेणार आहोत आणि उद्या त्याच्या पुढचा म्हणजे नवीन घटक आपल्याला पूर्ण होतील. कारण इतर जे घटक आहेत जसे की मापन आहे, परिमिती आहे, क्षेत्रफळ आहे, हे घटक तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. परंतु नवीन जो अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालाय तो म्हणजे कोन आणि कोनाचे प्रकार आणि त्यांचं उपयोजन. तर कोन, कोनाचे प्रकार आणि त्यांचं उपयोजन हा घटक आपण आज घेऊयात, जेणेकरून आपल्याला पण अतिशय सोपा असणारा हा घटक, त्याचा आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि किमान 2 प्रश्न या घटकावर असतील, किमान 2 प्रश्न. मापन म्हणजेच कोन, कोनाचे प्रकार आणि कोन आणि कोनाचे प्रकार म्हणजेच अँगल अँड इट्स टाइप. तर या भागामध्ये आपल्याला अँगलचे सर्व प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वी पण आपण हा घटक झूम मीटिंग मध्ये बऱ्याच वेळेस घेतलेला आहे, परंतु काही महत्त्वाचे प्रश्न या घटकावर येऊ शकतात. तर कोनाच्या प्रकाराचा जर विचार केला तर सुरुवातीला आपण कोनाचे प्रकार समजून घेऊयात. तर सुरुवात करूया आपण 90 अंशापासून. 90 अंशाचा कोन म्हणलं की सर्वांना माहिती आहे. तर या ठिकाणी हा जो कोन दिसतो हा कोन 90 अंशाचा असून जर आपण कोनमापकाच्या सहाय्याने पाहिलं तर हा 90 अंशाचा आणि 90 अंशाच्या कोनाची जी खूण आहे म्हणजे तिथे एक चौरस दाखवला जातो. ज्या ठिकाणी आकृतीत असा चौरस आपल्याला दिसेल तो 90 अंशाचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यालाच कोटिकोन असं म्हणतात, सॉरी काटकोन. 90 अंशाच्या कोनाला काय म्हणतात? काटकोन. तर हे प्रकार आपण सुरुवातीला एक 5 मिनिटांमध्ये पाहूयात. त्यालाच इंग्लिशमध्ये राईट अँगल. ठीक आहे, तर हा झाला काटकोन. म्हणजे ज्या कोणाचं माप हे 90 अंश असतं त्याला आपण काटकोन असं म्हणतो. काटकोन हा कोन दाखवत असताना या कोणाच्या समोर चौरस आकृती चिन्ह म्हणजे दाखवलं जातं. काटकोन दाखवत असताना या ठिकाणी त्याचा जो कोन आहे तो या ठिकाणी चौरस आकृती दाखवला जातो. याला आपण थोडा कलर देऊयात. तर हा चौरस आकृती रेड कलर तुम्हाला दिसतोय, तर हा आहे काटकोन. 90 अंशाचा कोनालाच आपण काटकोन असं म्हणतो. आता हे प्रकार म्हणजे हा लक्षात आला की आपल्याला इतर प्रकार पण सोप्या पद्धतीने सांगता येतील. तर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे लघुकोन. तर लघुकोन म्हणजे काय? लघुकोन समजा हा कोन आहे आणि या कोणाचं माप आहे 50 अंश. यालाच आपण लघुकोन म्हणतो. लघुकोनाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, ज्या कोणाचं माप 0 अंश पेक्षा मोठा व 90 अंशापेक्षा लहान असा कोणताही कोन ज्याला आपण लघुकोन असं म्हणतो आणि इंग्रजीमध्ये याला म्हणतात ॲक्यूट अँगल.
द अँगल विच ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 90 डिग्री इज नोन ॲज ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तर मग तो 1 अंशाचा असेल, 2 अंशाचा असेल, 4 अंशाचा असेल, 10 अंशाचा असेल, 20 डिग्री असेल, 20 डिग्री असेल, 25 डिग्री असेल, 50 डिग्री असेल, 60 असेल, 70 असेल, व्हॉटएव्हर मे बी 89 अप टू 89 डिग्री इज नोन ॲज ॲक्यूट अँगल. म्हणजे 0 अंशापासून 90 अंशापर्यंतचा कोणताही कोन हा लघुकोन असतो. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात येईल. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे 0 अंश. तर 0 अंशाचा कोन म्हणजे कसा पहा. तर जसं आपण लघुकोनामध्ये 2 किरण पाहतो तसा या ठिकाणी दुसरा पण किरण याच ठिकाणी जातो. म्हणजे हा कोणच होत नाही जराही, याला आपण 0 कोन म्हणतो. मीन्स अ मेजर विथ 0 अँगल इज नोन ॲज 0 अँगल. म्हणजे ज्या कोणाचं माप 0 असतं, 0 मापाचा कोन त्यालाच 0 कोन असं म्हणतात. शून्य अंशाच्या मापाच्या कोणाला 0 कोन असं म्हणतात. आणि हे 0 अंशाचं जे माप आहे ते या पद्धतीने दाखवलं जातं. यालाच आपण 0 अँगल असं म्हणतो. मेजर विथ 0 डिग्री इज नोन ॲज 0 अँगल. ठीक आहे, लक्षात आलं. तर पहा, पहिला आपण जो प्रकार पाहिला या ठिकाणी काटकोन 90 अंशाचा कोन, त्यानंतर ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 90 म्हणजे 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान म्हणजेच ॲक्यूट अँगल. ज्याचं माप 0 अँगल आहे त्याला आपण 0 अँगल असं म्हणतो किंवा 0 कोन. त्यानंतर ज्या कोणाचं माप 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी आहे, समजा हा कोन आहे 122 अंशाचा, तर याला आपण ऑप्टिस अँगल असं म्हणतो. ऑप्टिस अँगल यालाच मराठीमध्ये विशाल कोन असं म्हणतात. विशाल कोन, विशाल कोनाचं जे माप आहे ते 90 अंशापेक्षा जास्त, मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री, 180 अंशापेक्षा कमी. म्हणजे आपण असं लिहू शकतो, मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. ठीक आहे, हे जे कोन आहेत यांना आपण ऑप्टिस अँगल असं म्हणतो. तर हे सर्व प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन और नेक्स्ट टाइप, स्ट्रेट अँगल. तर हा जो अँगल आहे पहा, याचं मेजर आहे 180 डिग्री, 180 अंश. आणि 180 अंशाच्या कोणाला सरळ कोन असं म्हणतात, सरळ कोन. आणि त्याचा आकार पण तसाच दिसतो तुम्हाला सरळ कोनासारखा, त्यालाच इंग्लिशमध्ये स्ट्रेट अँगल असं म्हणतात. स्ट्रेट अँगल म्हणजेच कसा, सरळ कोन. याचं मेजरमेंट हे 180 डिग्री असतं. म्हणजे 180 अंश माप असणाऱ्या कोणास सरळ कोन असे म्हणतात. अ मेजर ऑफ 180 डिग्री इज नोन ॲज स्ट्रेट अँगल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल त्यालाच मराठीमध्ये प्रविशाल कोन असं म्हणतात. प्रविशाल कोन तो या पद्धतीने असतो. तर याचं मेजरमेंट किती असतं, तर 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी. समजा हा 240 अंशाचा कोन असेल सपोज, 300 अंशाचा असेल,
192 अंश असेल, 325 अंश असेल, 355 अंश असेल, मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360 इज नोन ॲज रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स. यानंतर नेक्स्ट कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे त्याला आपण पूर्ण कोन असं म्हणतो. अँगल विथ 360 डिग्री. ज्या कोणाचं माप 360 अंश असतं त्याला आपण पूर्ण कोन असं म्हणतो. आणि पूर्ण कोनाची जर आपण आकृती पाहिली तर पहा, एकाच रेषेवर असतात, परंतु हा बाण जो आहे, दुसरा जो किरण आहे तो एक राऊंड पूर्ण करतो आणि मग त्या एका लाईन मध्ये येतात. तर याचं मेजर असतं 360 डिग्री अँड इज नोन ॲज कंप्लीट अँगल. तर अशा पद्धतीनं एकूण 7 प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर या 7 प्रकारामध्ये तर यामध्ये आता आपल्याला आणखी एक महत्त्वाचा बाब शिकायची आहे. तर ती काय आहे हे आपण समजून घेऊयात. जर परीक्षेमध्ये हे सर्व आपल्याला माहिती आहे, पण काय होतं की कधी कधी त्यांनी मराठी ट्रान्सलेट व्यवस्थित नाहीत करत. मग यासाठी आपल्याला त्यांची हिंदी नावं माहिती असणं गरजेचं आहे. तर जो पूर्ण कोन आहे यालाच हिंदीमध्ये संपूर्ण कोन असं म्हणतात. संपूर्ण कोन लक्षात ठेवा. जर समजा हिंदीमध्ये येऊ शकतं की इंग्लिशमध्ये येईल कंप्लीट अँगल, पण जर मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर ते पूर्ण कोन म्हणू शकतात किंवा संपूर्ण कोन म्हणू शकतात. असं काही कंपल्शन नाही की हेच बरोबर आहे तेच बरोबर आहे. ठीक आहे. कारण हिंदी आणि मराठी एकच म्हणजे लिपी असलेली भाषा आहे. ज्यांना मराठी वाचता येते त्यांना हिंदी वाचता येते, म्हणजे दोन्हीची लिपी एकच आहे. क असेल, ख असेल, ग असेल हे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की भाषांतर होत असताना मराठीऐवजी हिंदी शब्दांचा पण कुठेतरी वापर होऊ शकतो. त्यानंतर जो प्रविशाल कोन आहे त्याला बृहत कोन असं म्हटलं जातं. बृहत कोन लिहून ठेवा. बृहत कोनाचे माप किंवा खालीलपैकी कोणता बृहत कोन आहे असं जर विचारलं तर आपल्याला कळलं पाहिजे की बृहत कोन म्हणजे प्रविशाल कोन और रिफ्लेक्स अँगल. यानंतर या पूर्वीचा जो कोन होता सरळ कोन त्याला रुजू कोन असं म्हणतात. रुजू. रुजू कोन. आणि मग आपल्याला माहिती असून पण रुजू म्हणजे हे ऋषीचं रू आहे लक्षात घ्या. रिजू. रिजू कोन म्हणजेच सरळ कोन. पुन्हा कन्फ्यूज होऊ नका, परीक्षेत जर असा प्रश्न आला रिजू कोनाचं माप किती असतं किंवा खालीलपैकी रिजू कोन कोणता आहे. ठीक आहे. हे हिंदी मधले नाव आहेत सर्व. त्यानंतर विशाल कोन ऑप्टिस अँगल यालाच अधिक कोन असं म्हटलं जातं हिंदीमध्ये. अधिक कोन. कारण यावरचे प्रश्न अतिशय सोपे असणार आहेत, परंतु यामध्ये वर्ड्स खूप महत्वाचे आहेत. यानंतर या पूर्वीचा जो कोन आहे शून्य कोन याला शून्यच कोन असं म्हणतात. याला काही बदल नाही. त्यानंतर लघु कोन. तर लघु कोनाचं पण नाव वेगळं आहे, याला न्यून कोन असं म्हणतात. न्यून. न्यून कोन. त्यामुळे न्यून कोन म्हणलं की आपल्याला जर माहित नसेल
तर आपल्याला मग कन्फ्यूज होऊ शकतं की हा वेगळा कोणता प्रकार आहे वगैरे असं. ठीक आहे, त्यामुळं हे माहिती असू द्या. यानंतर काटकोन, याला समकोन असं म्हणतात, समकोन. आणि परीक्षेत कधी कधी असं पण विचारतात पहा, समकोन त्रिकोण. समकोन त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोण. ठीक आहे, तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. पहिला कोण काटकोन, राईट अँगल, समकोन, या 3 नावाने ओळखला जातो. दुसरा कोण लघुकोन, ॲक्यूट अँगल, न्यून कोन. नेक्स्ट शून्य कोन, झिरो अँगल आणि शून्य कोनच. नेक्स्ट ऑप्टिस अँगल, विशाल कोन, अधिक कोन. तिन्ही नाव आहेत या कोणासाठी, लक्षात ठेवा. त्यानंतर सरळ कोन, स्ट्रेट अँगल, रुजू अँगल. प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल, बृहत कोन. कंप्लीट अँगल, पूर्ण कोन आणि संपूर्ण कोन. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व कोनांची प्रकार लक्षात आले असतील. त्यानंतर आपण काही कोनांच्या जोड्या पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा भाग आहे, यावर 2 प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात. कोनाच्या जोड्या. आणि 2 प्रश्नामध्ये एक प्रश्न असा असेल, पुन्हा मी सांगतो, रिपीट करतोय, अँगल स्पियर. एका प्रश्नामध्ये असं असणार, तुम्हाला खालचं एक माप दिलं जाईल किंवा 0 अंशाचं माप किती आहे, लघुकोन म्हणजे कोणता, किंवा आकृतीत दाखवलेला कोन कोणता आहे, किंवा घड्याळामध्ये 10 वाजल्यानंतर कोणता कोन तयार होतो, असा उपयोजनात्मक प्रश्न असणार आहे. त्यामुळे तुम्ही घड्याळामध्ये 10 वाजल्यास किती अंशाचा कोन होतो हा प्रश्न 10 असतील, 2 असतील, 2.5 असतील, यासारखे रिव्हिजन करा. कारण कोणाचं दैनंदिन उपयोजन सर्वात पहिल्यांदा हे वॉच मध्ये होतं. ठीक आहे, घड्याळामध्ये आपण कोन पाहतो नेहमी मिनिट काटा आणि तास काटामध्ये, त्यामुळं हे काळजीपूर्वक पहा. त्यानंतर कोनांच्या जोड्या. त्यामध्ये पहिली जोडी आपल्याला शिकायची आहे ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल, अँगल स्पियर म्हणजे विरुद्ध कोनाची जोडी. विरुद्ध कोनाची जोडी. तर पहा, 2 स्ट्रेट लाईन जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात तेव्हा त्या ठिकाणी हे अँगल तयार होत असतात. तर इथं 4 कोन तयार झालेले आहेत. याला जर नाव दिले आपण, तर 4 कोन कोणते कोणते पहा. हा कोन ए बी सी, अँगल ए ओ बी, सॉरी ए ओ बी. त्यानंतर हा जो खालचा अँगल आहे तर तो अँगल सी ओ डी. त्यानंतर हा जो बाजूचा अँगल आहे अँगल बी ओ डी. आणि हा जो कोन आहे अँगल ए ओ सी. तर हे 4 अँगल आहेत आणि यामध्ये अपोजिट अँगल कुणाला म्हणतात पहा. या ठिकाणी आपण सेम कलर देऊयात. तर हे जे ग्रीन ग्रीन दिसतं तुम्हाला दोन्हीकडे, जे ग्रीन वरचा आणि खालचा, याला अपोजिट अँगल असं म्हणतात. अँड अपोजिट अँगल्स आर इक्वल, म्हणजे अपोजिट कोन हे समान मापाचे असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हे जे येलो मध्ये 2 कोन दिसतात, येलो, हे 2 एकमेकाच्या अपोजिट आहेत. ठीक आहे, म्हणजे कोणता कोणता अपोजिट तुम्हाला लक्षात आला असेल. कोन ए ओ सी आणि कोन बी ओ डी. येलो येलो वाले 2 आणि ग्रीन वाले 2, हे कोन अपोजिट कोन असं म्हणतात यांना. त्यालाच विरुद्ध कोनाची जोडी असं पण म्हणता येईल. म्हणजे इतर जर जोड्या लिहायच्या असतील कोनाच्या, तर कोन ए ओ बी
व कोण COD या दोन जोड्या ज्या आहेत ते विरुद्ध कोणाचे आहेत. त्यानंतर अँगल AOC व अँगल BOD, तर या विरुद्ध कोणाच्या जोड्या आहेत. आणि ठीक आहे, लक्षात आलं आपल्याला. यांची मेजर समान असतात. म्हणजे जर समजा हा वरचा 120 अंशाचा असेल, सपोज हा 120, तर हा खालचा पण 120 अंशाचा असतो. त्यानंतर BOD 60 डिग्रीचा असेल तर हा पण 60 डिग्रीचा असतो. तर लक्षात ठेवा अँगल नेमकं कुठं असतात किंवा कोण्या पद्धतीनं. तर याला आपण अँगल्स पेयर मध्ये विरुद्ध कोणाची जोडी, अपोजिट अँगल्स पेयर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर नेक्स्ट पुढची जी पेयर आहे ती म्हणजे लिनियर पेयर, लिनियर अँगल पेयर. त्यालाच मराठीमध्ये रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात. रेषीय जोडीतील कोण. तर रेषीय जोडीतील कोण कसे असतात पहा. जर एखादी स्ट्रेट लाईन दिली तर आता या ठिकाणी जे कोण दिसत आहेत तुम्हाला हे रेषीय जोडीतील कोण आहेत. समजा याला आपण A ना O दिलं, हे A B आणि C. तर या ठिकाणी दोन कोण आहेत पहा. दोन्ही कोणाचं नाव लिहू शकता आपण. अँगल AOB व अँगल AOC यांना रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे पहा या आकृतीमध्ये समजा हा जर कोण 70 अंशाचा असेल तर हा असतो 110 अंश. कारण दोन्हीची बेरीज 180 अंश पाहिजे. म्हणजेच मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल AOC इज इक्वल टू 180 डिग्री. तर आता AOB चं माप किती आहे 70 अधिक 110 बरोबर 180. तर हे असतंच, लक्षात ठेवा. म्हणजे आकृतीमध्ये जर असा कधी प्रश्न आला परीक्षेमध्ये, तुम्हाला COA चं माप दिलंय म्हणजे AOC चं माप दिलंय आणि विचारला की AOB हा कोणत्या प्रकारचा कोण आहे किंवा त्याचं जर माप विचारलं तर आपल्याला 180 मधून मायनस करावं लागतं. म्हणजे 180 अंशामधून वजा करावं लागेल. हे आपल्याला कळलं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल रेषीय जोडीतील कोण या घटकावर आला तर. ठीक आहे. यानंतर पुढची पेयर आहे नेक्स्ट कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल पेयर त्यालाच कोटी कोण, कोटी कोण, कोटी कोणाची जोडी असं आपण म्हणतो. तर कोटी कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश होते त्याला आपण कोटी कोण असं म्हणतो. मीन्स द सम ऑफ टू अँगल इज 90 डिग्री और राईट अँगल इज नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल पेयर. तर हे कॉम्प्लिमेंटरी अँगल पेयर दोन सेपरेट पण असू शकतात असे. जसा हा अँगल आहे आणि हा अँगल आहे. समजा या ठिकाणी जर आपण यांची मेजर लिहिली, समजा हा आहे 50 अंशाचा आणि हा आहे 40 अंशाचा, तर या दोन्हीची बेरीज किती होते 90 डिग्री. करेक्ट. म्हणजे जर तुम्हाला मेजर ऑफ अँगल दिला असेल 50 डिग्री तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल होईल 40 डिग्री. ठीक आहे. म्हणजे 50 अंशाचा कोणाचं माप असेल तर त्याचा कोटी कोण 40 अंश. तर या दोन्हीची बेरीज नेहमी 90 अंश असते हे लक्षात ठेवा. आता यावर परीक्षेत माप कसं म्हणजे येऊ शकतो क्वेश्चन पहा. कोणाचे माप 35 अंश असेल तर
त्याच्या कोटी कोणाचे माप किती? फाइंड कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 35 डिग्री. फाइंड कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 35 डिग्री म्हणजेच कोणाचे माप 35 अंश असेल तर त्याच्या कोटी कोणाचं नाव किती, माप किती असेल. तर या ठिकाणी कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला? कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 90 मायनस 35 म्हणजेच 55. तर हे झालं कोटी कोणाचं माप. कोटी कोणाचे माप बरोबर 55 अंश. इज इक्वल टू 90 मायनस 35 इज इक्वल टू 55 डिग्री. तर असा प्रश्न कदाचित परीक्षेत येऊ शकतो, आपल्याला माहिती असावा, किंवा त्यांचं गुणोत्तर पण देऊ शकतात. म्हणजे रेशो ऑफ अँगल अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल असाही प्रश्न येऊ शकतो. रेशो ऑफ अँगल अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल is 4:5 then अँगल इज. तर कोण किती असेल? तर पाहता जो रेशो दिलेला आहे अँगल अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल, तर रेशो म्हणजे काय? तर त्याच्या पटीमध्ये असतं. समजा हा 4x असेल, दुसरा 5x असेल, तर दोन्हीची बेरीज येते 90 अंश, म्हणजेच 9x बरोबर 90, आणि म्हणून x बरोबर 10 किंमत मिळेल तुम्हाला. म्हणून जो कोण आहे 4x बरोबर 40 आणि 5x बरोबर 90, सॉरी 5x बरोबर 50. तर या पद्धतीने आपल्याला हे शोधता येईल. यानंतर शेवटची पेयर पाहूयात, आणि ती पेयर म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल पियर्स, त्यालाच मराठीमध्ये पूरक कोणाची जोडी असं म्हणतात. पूरक कोणाची जोडी. यापूर्वीचा जो प्रश्न आहे रेशो ऑफ अँगल अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर मराठीमध्ये कोण आणि कोटी कोणाचं गुणोत्तर, कोण व कोटी कोणाचे गुणोत्तर. चारास 5 असेल तर गुणोत्तर दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4x आणि 5x असं लिहावं लागतं. त्यांची बेरीज 90 येते आपल्याला माहिती असतं, आणि त्यावरून मग आपण x ची किंमत फाइंड आउट करून सोडवता येतं. तर पुढचा आहे पूरक कोणाची जोडी, आणि पूरक कोणाची जोडीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा तो म्हणजे त्यांची जी ऍडिशन आहे सम, ती 180 अंश असते. म्हणजे समजा आपण जर दोन अँगल ड्रॉ केले, समजा हा एक अँगल आहे, हा आहे 120 अंशाचा, आणि दुसरा एक अँगल आहे, हा आहे 60 डिग्री. तर 120 अँड 60 तर इट्स सम इज 180 डिग्री. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो, सोडवता येईल. ठीक आहे. आणि जे लिनियर अँगल पेयर असते ते ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल असतात, म्हणजे रेषीय जोडीतील कोण हे नेहमी पूरक कोण असतात. या पद्धतीनं तर यावर किमान 2 प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात.
जर आपल्याकडे यासाठी सराव प्रश्न हवे असतील, सराव प्रश्न या भागावरचे, तर आपण जीनियस मॅथ नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या. जीनियस मॅथ प्ले स्टोर वरून. ठीक आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर ते पण याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देऊयात. तर जीनियस ऍप मध्ये जर तुम्ही पीडीएफ पाहिली, पीडीएफ, तर त्यामध्ये तुम्हाला नवोदय नवीन अभ्यासक्रम, न्यू सिलेबस, नवोदय अभ्यासक्रम ही एक पीडीएफ मिळेल. तिथे तसं फोल्डरच आहे पीडीएफ म्हणून किंवा डॉक्युमेंट म्हणून, तुम्ही पहा तुम्हाला लगेच सापडेल. तर त्यामध्ये जे 2 नवीन घटक आलेले आहेत, आलेख आणि कोणाचे प्रकार किंवा कोण आणि कोणाचे प्रकार, याचे पीडीएफ दिलेत. त्या तुम्ही वाचू शकतात, तिथले प्रश्न सोडवू शकतात. काही सोडवून दिलेले प्रश्न आहेत, सरावासाठी प्रश्न आहेत. म्हणजे अगदी 2 चॅप्टर तुम्हाला सविस्तर जर पाहायचे असतील तर तुम्ही आजच जीनियस मॅथ प्ले स्टोर ऍप डाउनलोड करा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आज कोण आणि कोणाचे प्रकार हा घटक पाहिलेला आहे. यावर परीक्षेत 2 मार्क नक्की येणार आहेत. 2 मार्क नक्की येणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 2 प्रश्न, आणि हे 2 प्रश्न आपलं मेरिट ठरवू शकतात. त्यामुळे सराव करा. पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे जीनियस मॅथ ऍप डाउनलोड करून घ्या. हे ऍप प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. आणि या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा देऊयात आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. ठीक आहे. तर सर्वांना शुभेच्छा. आजची झूम मीटिंग आपण या ठिकाणी थांबवूयात. आणि जो आज आपण घटक पाहिलेला आहे यावरचे प्रश्न नक्की सोडवा, सराव करा.